शहरातील खळबळजनक हत्याकांड बंटी उर्फ असलम जहागीरदार यांची भर दिवसा गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर पोलिसांनी अल्पावधीतच वेगवान तपास करत कृष्ण अरुण शिणगारे 23 आणि रवींद्र गौतम निकाळजे 20 या दोघांना ताब्यात घेतले आहे। या कारवाईनंतर शहरातील तणाव काहीसा कमी झाला असला तरी वातावरणात अजूनही भीतीचे सावट आहे। दिनांक 31 डिसेंबर रोजी दुपारी 2:30च्या सुमारास गर्दीच्या भागात दुचाकीवरून असलेल्या 2 तरुणांनी बंटी जहागीरदार यांच्यावर सलग गोळ्या झाडल्या। गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तात्काळ कामगार हॉस्पिटल व नंतर अहिल्यानगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला। भर दिवसा झालेल्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली। घटनेनंतर विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून विशेष पथकांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींची ओळख पटवली। रात्री उशिरापर्यंत सापळा रचत दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे। शस्त्र कोठून मिळाले, आणखी कोणी सहभागी होते का, घटनेमागील नेमके काय कारण याबाबत सखोल चौकशी सुरू आहे। तपासादरम्यान संघटित गुन्हेगारांचा धागा समोर येण्याची शक्यता तपासली जात आहे। हत्येनंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने संवेदनशील भागांमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। मौलाना चौक व वार्ड क्रमांक 2 परिसरात अधिक नियंत्रण ठेवण्यात आले। सोशल मीडियावर अफवा पसरू नयेत म्हणून सायबर सेलही सतर्क आहे। जहागीरदार यांच्यावर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याने गुन्हेगारी वर्तुळातही चर्चा रंगल्या आहेत। दरम्यान आज दुपारी बंटी जहागीरदार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले असून अंत्यविधीवेळीही पोलिसांचा मोठा बंदोबस्त दिसून आला। कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासन सतर्क असून तपास पूर्ण झाल्यानंतर घटनेमागील संपूर्ण सत्य समोर येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे। याबद्दल अधिक माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी दिली आहे। प्रतिनिधी हाफिज शेखसह शेहबाज कुरेशी, श्रीरामपूर। कोण विचारणार श्रीरामपूरमध्ये काल जे हत्याकांड झाले, आता सध्या त्याच्यात काय स्टेटस आहे, आरोपीचे काय स्टेटस आहे, आरोपी अटक केले? काल दुपारी श्रीरामपूर शहरामध्ये 31/12/2025 रोजी बंटी जहागीरदार नावाच्या व्यक्तीची हत्या झाली। 2 हल्लेखोरांनी मोटरसायकलवर येऊन त्याच्यावर फायरिंग केली, त्यांना शिफ्ट केलं, दरम्यानच्या काळात त्यांचा मृत्यू झाला। यामध्ये जे 2 मुख्य आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आली आहे। त्यांना काल संध्याकाळीच रात्री उशिरा त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। खात्री केली असं त्यांनीच गुन्हा केल्याचं त्यांनी कबूलही केलं आहे। हत्यारे आपण त्यामध्ये रिकवर केलं आहे। त्यामध्ये आणखीन अन्य कोणी आहेत का याबाबत सुद्धा आमचा तपास चालू आहे। सध्या श्रीरामपूर शहरात शांतता आहे, तिथे SP, ॲडिशनल SP आणि आमचा बंदोबस्त आहे आणि आम्ही सगळं लक्ष ठेवून आहोत। काल रात्री आरोपी आणल्यानंतर आता त्याचं इंट्रोगेशन सुरू आहे आणि आता तपासाची अगदी प्राथमिक स्टेज आहे, त्यामुळे ह्या बाबतीत मला आता भाष्य करता येणार नाही, परंतु आमचा तपास चालू आहे। तसं काय असेल, दुसरी काय पार्श्वभूमी असेल तर त्याचा आम्ही तपास करू। त्याच्यावर काही गुन्हे दाखल आहेत, ज्याचा हत्या झाली त्याच्यावर काही गुन्हे दाखल आहेत। या संदर्भात तपास चालू आहे, बाकी सर्व माहिती आम्ही घेऊन आपल्याला कळवू।